नंतर समाज आपलं स्वतःचं एक वेगळं हे समजतो, दूर राहण्याचा प्रयत्न करतो. त्या लोकांपर्यंत आपण जवळीकता साधून त्यांच्याबद्दलचं आंतरिक प्रेम आपण व्यक्त केलेलं आहे. याबद्दल आपण काय बोलायचं? स्मशानजोगी हा सगळ्यात वंचित समाज आणि अंधश्रद्धेने वेगवेगळ्या अफवांनी त्यांच्यावर अंधार केलेला समाज असा जो असेल तो स्मशानजोगी. बऱ्याच वेळेस त्यांच्याविषयी गैरसमज आहे. त्यांचं तोंड बघू नये, त्यांना शुभ कार्याला बोलू नये, ते चांगले नसतात. पण मानवाचा सगळ्यात शेवट जिथं होतो, अंत्ययात्रा निघते आणि मनुष्य स्मशानभूमीमध्ये जातो, त्या राखेपासून सगळे नातेवाईक जिकडं तिकडं पाठ करून निघून जातात. पण ते राखेचं रक्षण करणारा, त्याचे विल्हेवाट लावणारा एकमेव समाज म्हणजे स्मशानजोगी समाज. आणि अर्थव्यवस्थेचा असा नियम आहे, जेवढी सामाजिक विषमता वाढत तेवढा विकास कमी. विकास एकीकडे वाढत चालला आहे आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा स्मशानजोगी जो समाज असेल त्यांच्याकडं कोणी आत्तापर्यंत लक्ष दिलेलं नाही. आणि याची मला थोडीफार खंत वाटली आणि या खंतेमुळं स्मशानजोगी हा समाज आपल्या सगळ्यांच्या विकासाच्या प्रवाह, सामाजिक प्रवाहामध्ये आणि सामाजिक माध्यमावर येऊन त्यांना एक व्यासपीठ भेटल आणि त्यांच्या यातना आपल्या सर्वांसमोर येतील आणि आपल्याला यातून काही मदत करता येईल का. मला आनंदाची गोष्ट अशी वाटते की माझ्या वाढदिवसाला त्यांना बोलवलं आणि ते औचित्य साधून जवळजवळ 41 स्मशानजोगीचा सत्कार केला आणि त्यांच्या वेगवेगळ्या जागेवर ओळखी करून दिल्या आणि त्यांना आज वाटायला लागलं की आपण एक समाजाचा, देशाचा भाग आहोत. त्याच्या अगोदर तशी जाणीव होत नव्हती आणि त्याच कार्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आणि हा संभाजीनगरपासून हा उपक्रम सुरू झाला आहे. हा देशात पहिला उपक्रम आहे. आपल्या शहराचा मला अभिमान वाटतो आणि संभाजीनगरपासून ह्या उपक्रमाची व्याप्ती भारतभर वाढेल आणि एका समाजाला विकासाच्या प्रवाहात, सामाजिक चेतनेच्या प्रवाहात आणायला असे प्रयोग निश्चितच सगळ्यांनी करावे हे मला वाटतंय. खूप खूप धन्यवाद. अण्णाभाऊ साठे आपण स्मशानातलं सोनं असं म्हणताय. स्मशानातलं सोनं नाही, पण मानवी जीवनातलं सोनं करणारे असे ते स्मशानजोगी आहेत असं मला वाटतंय. अण्णाभाऊ साठेने जे म्हटलं ते योग्य आहे, पण त्याचा पुढचा कळस म्हणजे मानवाच्या जीवनाचं शेवटच्या याचं जर सोनं करणारे कोणता समाज असतील तर ते स्मशानसेवक आहेत असं मला वाटतं आणि त्यांना मी वंदन करतो. आणि हाच धागा मी पकडून त्यांचा हा सर्व सत्कार, सन्मान आणि आपल्या सगळ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न, त्यांचा व्यथा पोहोचण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. धन्यवाद. रिकॉर्ड्स की तरफ से आज इस रिकॉर्ड की आधिकारिक घोषणा करते हुए मुझे बहुत खुशी हुई और देश में यह आगे भी एक लहर बनेगा, चर्चा होगी, इस पर और काम लोग करेंगे और समाज के लिए एक बहुत अच्छा उदाहरण प्रस्तुत किया है.